Good morning, children. In this topic we are going to see topic of energy of chapter 2, work and energy. So see children, page number 22 you can see here what it is given. If a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. On increasing the volume of a music system or TV beyond a limit, the vessels in the house start vibrating. Collect sunlight on a paper with the help of a convex lens, burns the paper. So what happens? So जर समजा आपण एखादं झाड ठेवलं अंधारामध्ये तर काय होऊन जाईल, ते चिमून जाईल. त्याचप्रमाणे जर म्युझिक सिस्टम जर आवाज जर खूप जास्त असला तर घरातले भांडीसुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतात. त्याचप्रमाणे सनलाईट जेव्हा एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्समधून आपण पेपरवर पडला कॉन्व्हेक्स लेन्सच्या थ्रू आणि तो काय होऊन जातो, पेपर बर्न होऊन जातो. वाय इट हॅपन्स? सो बिकॉज द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे त्याच्यामध्ये काही एनर्जी असतं, त्यामुळे म्हणजे जे प्लॅन्ट आहे त्यालासुद्धा काही सनलाईट किंवा एनर्जी हवी असते, नाहीतर ते काय होऊन जाते, चिमून जाते. त्याचप्रमाणे व्हॉल्यूम म्युझिक सिस्टमचं त्याच्यामध्ये साऊंड एनर्जी असते, त्यामुळे काय होतात, भांडी व्हायब्रेट करायला लागतात. त्याचप्रमाणे सनलाईट ऑल्सो इफ यू कीप इट ऑन पेपर इट ऑल्सो हॅपन्स द सेम थिंग. सो द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी and the unit of energy and work is same. The unit in SI system is joule and that in ergs and that in CGS system it is erg. You have learned children that energy exists in various forms like mechanical, heat, light, sound, electromagnetic, chemical, nuclear and solar. And in this chapter we are going to study two forms of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. These are the two forms of mechanical energy. So here what will happen in the following cases? A fast ball strikes the stumps. The striker hits a coin on the carom board. So what happens? It moves forward. When we are hitting the coin on the carom board, it moves forward. One marble strikes another in a game of marble. जेव्हा आपण कंचे खेळतो त्यावेळेस एका कंच्याने दुसऱ्या कंच्याला मारलं तर काय होतं, ते पुढे जाते. सो व्हॉट इट हॅपन्स? सो फ्रॉम द एक्झाम्पल अबव वी अंडरस्टँड दॅट ए मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजे जे मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे तो जो स्थिर ऑब्जेक्ट आहे स्टेशनरी ऑब्जेक्ट त्याला स्ट्राईक केल्यानंतर ते पुढे जाते. म्हणजे जे मूव्हिंग ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे ती जी स्टेशनरी ऑब्जेक्टला आहे त्याला थोडीशी मिळते आणि त्यामुळे त्याला मोशनमध्ये येतं. समजा एक कंचा आहे त्याने तुम्ही दुसऱ्या कंचाला मारता, दुसरा जो कंचा आहे तो स्थिर आहे आणि एक जो कंचा आहे तुम्ही त्याला समोर करून मारताय. म्हणजे एका कंच्याचं मोशन, जो पहिला कंचा आहे हातामध्ये, जो पहिला मार्बल आहे त्याला तो मोशनमध्ये येतो, त्याची जी एनर्जी आहे तो ते दुसऱ्या जो स्थिर मार्बल आहे त्याला देतो आणि म्हणून ते मार्बल काय होतं, पुढे जातं. सो हाऊ इट गेट्स दिस एनर्जी? कशामुळे ते त्याला एनर्जी? मोशनमुळे. ते दुसऱ्या मार्बलला जी एनर्जी मिळते ती कशामुळे मिळते? पहिल्या मार्बलच्या मोशनमुळे दुसऱ्या मार्बलला एनर्जी मिळते. त्या एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. सी चिल्ड्रन, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. मीन्स द एनर्जी because which an object is having, why it is having? Because of its motion, it is called as the kinetic energy. And work done by a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. म्हणजे जेव्हा एक वस्तूला आपण एका वस्तून दुसऱ्या वस्तूला स्ट्राईक होते तेव्हा त्या वस्तूला सुद्धा या म्हणजे समजा एका मार्बलने दुसऱ्या मार्बलला जेव्हा स्ट्राईक केलं तेव्हा काय होतं, ते त्या म्हणजे एक फोर्स त्या स्ट्राईक करतो, म्हणजे तो एक फोर्सने त्याला स्ट्राईक करतो आणि किती आणि त्याला समोर हलवतं. म्हणजे काय होतं, डिस्टन्स एस ट्रॅव्हल करतो तो दुसरा मार्बल आणि पहिल्या मार्बलपासून त्याला फोर्स एफ मिळते. म्हणजे कायनेटिक एनर्जी इट इज इक्वल टू द वर्क डन ऑन दी ऑब्जेक्ट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? के इज इक्वल टू एफ इंटू एस. नाउ सी चिल्ड्रन, वी आर गोइंग टू सी द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. So you have to see here, suppose a stationary object of mass m, you have to take if it is an object of mass m, because of an applied force, let u be its initial velocity, u is equal to 0. u किती आहे? 0. Let the applied force be f. This generates an acceleration a, acceleration is a in the object, and after time t the velocity of the object becomes equal to v.
and afterwards it becomes V. The displacement during this time is S. And what is the displacement? म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचा डिस्टन्स किती आहे? S. So work done on the object is equal to W is equal to F into S. Now see, according to Newton's second law of motion, F is equal to ma. And here similarly using Newton's second law of motion, however, as initial velocity is 0, u is equal to 0. So what you will take? F, value of F we got. How much it is? M into A. Then according to Newton's law, S is equal to ut plus half at square. We have seen it earlier. And here u is equal to 0. See, it is given in our expression, u is equal to 0. So what you will do? By putting instead of u, you will put 0. u 0 असल्यामुळे u आणि t पूर्ण 0 झाले. S is equal to 0 plus half at square. That means S is equal to half at square. Now see, by putting this both the values of equation 1 and 2, you will put it in the value of W is equal to F into S. So what is the value of F? W is equal to F into S. What is the value of F, which we have written in equation 1? It is equal to ma. And what is the value of S? It is equal to half at square from equation 2. Now what you got? W is equal to half m at whole square. Why with at whole square? Because here a square and t square you will get. Now using Newton's first equation of motion, V is equal to u plus at. Now you will use here first equation of motion, V is equal to ut. Here u is equal to 0. So what you will write? V is equal to 0 plus at. That means V is equal to 80. And suppose if you do the square, V square is equal to how much you will get? V square is equal to 80 square. So here you got this equation 4. W is equal to half mat square was equation 3. Now value of this equation 4 you have to put it in equation 3. म्हणजे 80 स्क्वेअरच्या जागेवर तुम्ही काय पुट कराल? V square. Therefore W is equal to half mv square. So the kinetic energy gained by an object is the amount of work done on the object. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा अर्थ मेन काय आहे की जो वर्क डन आहे एका ऑब्जेक्टनी दुसऱ्या ऑब्जेक्टवर जो वर्क डन केला आहे तोच म्हणजे कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपण त्याला हेही म्हणू शकतो द एनर्जी बिकॉज ऑफ इट्स मोशन असंही म्हणू शकतो किंवा द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय अन ऑब्जेक्ट. जी एनर्जी ती दुसऱ्या ऑब्जेक्टनी घेतलेली आहे ती कशी आली आहे? अमाऊंट ऑफ वर्क डन. म्हणजे यांनी जे पहिल्या ऑब्जेक्टने जे वर्क डन केलं आहे ती पण आहे. नाहीतर बिकॉज ऑफ इट्स मोशन the kinetic energy is the energy which it has got because of its motion असे म्हणू शकतो. किंवा the kinetic energy gained by an object is the amount of work done on the म्हणजे gained by its object किंवा work done on the object. जे एक तर मोशनमुळे झालं असेल किंवा त्याच्यावर वर्क डन जे झालेल्या ऑब्जेक्टवर त्यालासुद्धा आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. देअरफॉर के इज इक्वल टू डब्ल्यू. देअरफॉर के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. के ई कशाच्या बरोबर येते? डब्ल्यूच्या बरोबर येते. डब्ल्यूची व्हॅल्यू किती आली आपल्याला इक्वेशन 3 आणि 4 वरून? डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. त्यामुळे के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. नाव सी चिल्ड्रन, द एक्झाम्पल विल सी हिअर. A stone having a mass of 250 gram is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 2 meters per second? जेव्हा त्याची वेलॉसिटी 2 meters per second असेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी किती राहील? एम इज इक्वल टू 250 ग्रॅम. आपल्याला बघा आधी सगळ्यात आधी बघायचं आहे की ते एम के सिस्टीममध्ये आहे का किंवा एस आय युनिटमध्ये आहे. हे ग्राममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे के जीमध्ये. तर काय करू आपण? 1000ने डिवाईड करू. तर आपल्याला उत्तर मिळालं 0.25 kg. व्ही किती आहे? 2 meters per second. के इचं आपल्याला काढायचं आहे. के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ इंटू 0.25 इंटू 2 square is equal to 0.5 joule. So children, in the next video on the next topic we will study about the potential energy. Okay, thank you.